सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे वुमन इन वंडरलँड. तर आज आपण काही टिप्स बघणार आहे. नंबर 1, जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. नंबर 2, रात्री चहा पिणाऱ्या लोकांचे मेंदू कमकुवत होते. नंबर 3, कच्च्या हिरव्या मिरच्या खाल्ल्याने शरीरातील चरबी वितळते. नंबर 4, मोठ्यांचा आदर करणाऱ्यांचे वय वाढते. नंबर 5, पांढऱ्या कांद्याचा रस काढून केसांना लावा, केस गळणे थांबेल. नंबर 6, रिकाम्या पोटी अक्रोड खाल्ल्याने केस खूप लांब आणि जाड होतात. नंबर 7, जर तुमचे केस खूप गळत असतील तर उकडलेल्या तांदळाच्या पाण्याने केस धुवा. नंबर 8, तीळ खाल्ल्याने केस गळणे थांबते. नंबर 9, केसांवर सूर्यफूल तेल लावल्याने केस कधी कोरडे होत नाहीत. नंबर 10, जो व्यक्ती दररोज रोटीसोबत टोमॅटो खातो त्याचे केस आयुष्यभर पांढरे होत नाहीत. नंबर 11, केसांवर अंड्याचा पिवळा भाग लावल्याने केस चमकदार आणि रेशमी होतात. नंबर 12, पत्नीच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देऊ नका, कारण जेव्हा पत्नी रडते तेव्हा पतीच्या खिशातील आशीर्वाद निघून जातात. नंबर 13, डाव्या हाताने खाल्ल्याने हृदय कमकुवत होते. नंबर 14, साखरेचा कमी चहा प्या, यामुळे खूप लवकर लठ्ठपणा येतो. नंबर 15, मोहरीच्या तेलात बकरीचे दूध मिसळून केसांना लावल्याने केसांची वाढ जलद होते. नंबर 16, निद्रानाश असलेल्या लोकांना लिंबू झोप सुधारण्यास मदत करते. झोपण्यापूर्वी बेडजवळ एका भांड्यात लिंबू ठेवा, तुम्हाला दिसेल की लवकरच तुम्हाला शांत झोप येईल. नंबर 17, ज्यांना अन्न पचत नाही, छातीत जळजळ होते, त्यांनी कांदे कापून त्यावर लिंबू पिळून ते जेवणासोबत वापरावे. नंबर 18, लाकडी खुर्चीवर किंवा बाकावर जास्त वेळ बसल्याने मेंदू कमकुवत होतो. नंबर 19, रात्री उलटे झोपल्याने वाईट स्वप्ने पडतात. नंबर 20, पक्ष्यांनी खाल्लेले फळ खाल्ल्याने वय वाढते. नंबर 21, नखांवर घाण जमा झाली असेल तर हातांवर टूथपेस्ट लावा, नंतर स्वच्छ कापडाने हात घासा. तुमचे हात स्वच्छ आणि मऊ होतील आणि नखेही चमकदार होतील. नंबर 22, मोहरीच्या तेलाने तुमच्या शरीरावर मालिश करा, डास चावल्याने तुम्हाला त्रास होत नाही. नंबर 23, जे लोक जास्त झोपतात त्यांना हृदयविकाराचा झटका आणि लठ्ठपणा येण्याची शक्यता जास्त असते. नंबर 24, जे लोक जास्त वेळ जागे राहतात ते जलद असतात आणि त्यांच्या जीवनाचे चांगले निर्णय घेण्याची क्षमता असते. नंबर 25, पाण्यात गुलाब मिसळा आणि ते प्या, चेहरा नेहमीच ताजा आणि तरुण राहील. नंबर 26, गरम पाण्याने केस धुण्यामुळे केस कमकुवत होतात. नंबर 27, झोपण्यापूर्वी केस कंघी करा, यामुळे केस गळणे थांबेल. नंबर 28, रात्री केस बांधून झोपल्याने केसांवर दबाव वाढतो, त्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस गळू लागतात. नंबर 29, डोक्यावर चमेलीचे तेल लावल्याने केस गळणे थांबते. नंबर 30, रात्री चिंच पाण्यात भिजवा, नंतर त्या पाण्याने केस धुवा. ही कृती आठवडाभर फॉलो करा आणि बदाम किंवा नारळाच्या तेलाने मालिश करत राहा. केस लांब आणि जाड होतील. नंबर 31, ज्यांचे केस वेळेपूर्वी पांढरे होऊ लागतात त्यांनी मासे खावेत. नंबर 32, जर तुम्हाला तुमचे केस लांब, काळे आणि जाड करायचे असतील तर मोहरीचे तेल आणि बकरीचे दूध मिसळून केसांना लावा, हे खूप फायदेशीर ठरेल. नंबर 33, तोंड न धुता साखर मिसळून बटाट्याचे पाणी प्यायल्याने तुमचे केस कधी पांढरे होणार नाहीत याची खात्री होईल. नंबर 34, मुळ्याच्या बिया बारीक करून दह्यात मिसळा आणि चेहऱ्यावर लावा, काही दिवसात डाग आणि व्रण निघून जातील आणि रंगही गोरा होईल. नंबर 35, दही मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. ते विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती वाढवते. दह्याच्या वापराने त्वचा स्वच्छ होते. दही दुधापेक्षा लवकर पचते. दही बद्धकोष्ठता आणि अपचनात खूप फायदेशीर आहे आणि आतड्यांसंबंधी संसर्गापासून संरक्षण करते. नंबर 36, दुधाशिवाय दुसरे कोणतेही पदार्थ खाणे आणि पिणे दोन्हीसाठी उपयुक्त नाही. नंबर 37, जर तुम्हाला लघवी करताना जळजळ होत असेल तर प्रथम थोडे थंड पाणी प्या. नंबर 38, निगेला बियांमध्ये व्हिनेगर मिसळा आणि ते खा, शरीरावर फोड येणे थांबेल. नंबर 39, जे लोक लवकर अन्न खातात त्यांना पोटाचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. नंबर 40, स्थानिक संत्री सोलून वाळवा आणि नंतर बारीक करून पावडर बनवा आणि चेहऱ्यावर वापरा, यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग आणि व्रण दूर होतील. नंबर 41, त्वचा मऊ आणि सुंदर बनवण्यासाठी ग्रीन टीमध्ये हळद आणि लिंबाचा रस मिसळा आणि काही काळ चेहऱ्यावर लावा, तुमचा चेहरा चमकेल. नंबर 42, काकडीचा रस पिल्याने त्वचा स्वच्छ होते आणि मुरमेही दूर होतात.
नंबर 43, जर तुम्हाला तुमचे केस नेहमी काळे ठेवायचे असतील तर रिकाम्या पोटी साखर आणि बटाट्याचे पाणी प्या, केस कधी पांढरे होणार नाहीत. नंबर 44, ज्या लोकांना त्यांच्या मागील आयुष्याचा पश्चाताप होतो त्यांचे केस पांढरे होतात आणि वय लवकर कमी होऊ लागते. नंबर 45, डोक्यावर काळे मीठ लावल्याने केस मजबूत होतात. नंबर 46, लठ्ठपणा हा स्त्रीच्या सौंदर्यात अडथळा आहे. जर तुम्हाला सडपातळ व्हायचे असेल तर दररोज सकाळी लिंबाचा रस पिळून काकडीचा रस प्या, काही दिवसात वजन कमी होऊ लागेल. नंबर 47, जाड महिलेच्या नाभीत लिंबाचा रस घाला, 7 दिवसात वजन कमी होईल. नंबर 48, कच्ची कोबीची पाने चावल्याने साखरेची पातळी कमी होते. नंबर 49, जर एखाद्याचे मन कठोर असेल तर त्याने गरिबांच्या डोक्याला हात लावा आणि अनाथांना खायला द्यावे. नंबर 50, महिला अनेकदा घरी प्लास्टिकच्या चप्पल घालतात. त्या घालण्यात काही नुकसान नाही, पण त्यांच्या टाचांना तडे जाऊ लागतात. म्हणून टाचांना कुरूप होण्यापासून वाचवण्यासाठी प्लास्टिकच्या चप्पल घालणे टाळा. नंबर 51, संत्र्याच्या सालींवर बेकिंग सोडा लावा आणि कोपर आणि गुडघ्यांना चोळा. यामुळे कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर होतो. नंबर 52, लिंबाच्या सालीवर थोडी साखर घालून गुडघ्यांवर चोळल्याने गुडघ्यांचा काळेपणा दूर होतो आणि गुडघे गुलाबी होतात. नंबर 53, दुधात मीठ घालून ते प्यायल्याने अशक्तपणा दूर होतो. नंबर 54, आठवड्यातून एकदा चॉकलेट खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते. नंबर 55, झोपण्यापूर्वी केस विंचरल्याने केस गळणे थांबते. नंबर 56, तोंड न धुता अन्न खाल्ल्याने स्मृतिभ्रंश होतो. नंबर 57, अननसाचा रस प्यायल्याने कर्करोग कमी होतो. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजची माहिती आवडली असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबातील मित्रांसोबत शेअर करा. असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची सूचना तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओसह भेटू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही आणि तुमचे कुटुंब नेहमीच आनंदी राहा, निरोगी राहा. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची नेहमी काळजी घ्या. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.